हाय, आय एम जान्हवी अँड वेलकम टू माय व्हिएतनाम शॉपिंग हॉल. मला वाटतं आम्ही खूप चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर मग म्हटलं इन केस कोणी बघत असेल तर मग किती प्राइसला मिळेल आणि कुठून काय घ्यायला पाहिजे हे सांगता येईल. ओके. हानोईचं स्टार्ट करूया. हानोईमध्ये वीकेंड मार्केट लागतं, वीकेंड नाईट मार्केट. फ्रायडे, सॅटर्डे, संडे असतं ते. ते आम्ही ऐकलं होतं की हानोईमध्ये चीपेस्ट सामान मिळतं व्हिएतनाममध्ये. फ्रायडेला ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी त्यांनी खूप महाग कोट केलं सगळ्या गोष्टींना आणि असं हळूहळू सगळ्याचे ज्याचे ज्याचे प्राइसेस कळत गेले तसं तसं असं होप्स ड्विंडल व्हायला लागला. असं वाटलं अरे आपल्याला काय हे बाकीचे सगळे जणांचे आम्ही खूप ब्लॉग्स बघून गेलो होतो. मग त्या सगळ्या ब्लॉग्स मध्ये म्हटलं होतं की हानोई सगळ्यात चीपेस्ट आहे आणि हानोई मध्ये आम्हाला एवढं महाग मिळायला लागलं होतं. आम्ही म्हटलं यार आपण एवढं सुटकेस पण आणली नाही ह्याच्या भरोसे की तिथं मिळेल म्हणून वगैरे काय आपण आता आपला प्रॉब्लेम होणार आपल्याला काही शॉपिंग करता येणार. खूप महाग होतं कारण ते. हे फ्रायडेच्या दिवशी होतं. तरी फ्रायडेच्या दिवशी आम्ही घेतलं काही गोष्टी. एक तर ही पर्स घेतली अशी, पाऊच आहे हे. मेकअप किंवा एक्स्ट्रा ज्वेलरी वगैरे काही पण ठेवू शकतात. एम्ब्रॉयडरी वगैरे आहे इथे. आणि ही एक 3 बॅग्स आहेत. छोटे 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 असं. ही सगळ्यात मोठा साईज होता. हा मीडियम साईज आहे असा. सेम डिझाईन आहे फक्त छोटू साईज. आणि हा स्मॉल बॅग. त्याच्या फक्त फुलं मागचे बदलले. बाकी ही बॅग आम्हाला खूप आवडली. थोडंसं बार्गेन केलं पण जास्त बार्गेन पण करत नव्हते फ्रायडेच्या दिवशी. म्हणून मग कळतच नव्हतं की आम्ही काय करावं. जरा असं कन्फ्युज झालो होतो. मग सेकंड आयटम आम्ही त्या फ्रायडेच्या दिवशी घेतला हे शॉर्ट ग्लासेस. मी हे 2 शॉर्ट ग्लासेस घेतले. आम्ही हे डेकॉर म्हणून वापरणार आहे. कोणी ड्रिंकिंग तर करत नाही आमच्या घरी. तर आमच्यासाठी डेकॉर म्हणून आणलेलं आहे आम्ही. मग आता फ्रायडेच्या दिवशी अजून एक लास्ट गोष्ट घेतली ती हे सनग्लासेस. हे सनग्लासेस घेतले होते. तर ह्याचा फिक्स्ड रेट होतं. ह्याच्यात बार्गेनिंग वगैरे काही नाही केलं त्यांनी. फिक्स्ड रेटच होतं जे होतं. आणि मी सगळ्या मार्केट्समध्ये बघितलं, सगळ्या सिटीजच्या जिथं पण सनग्लासेस होते ते सगळे 50K लाच होते. मग आम्ही सॅटर्डेला आमच्या निनबिनच्या टूरच्या नंतर परत ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं जणू की आम्ही वेगळ्याच मार्केटमध्ये गेलो, पण त्याच सेम मार्केटमध्ये गेलो होतो ऍक्च्युली. कारण की त्यावेळी त्यांनी बरोबर जरा असं रिझनेबल कोट केलं होतं सगळ्या गोष्टी. म्हणजे सगळं ऍटलिस्ट आम्ही घेऊ शकत होतो. असं थोडंसं बार्गेनिंग पण करून घेत होते. फ्रायडेला कोण बार्गेन पण करत नव्हतं. सॅटर्डेला काय झालं होतं, माझा पाय मुरगळला होता व्हिएतनामला जायच्या आधी 15 दिवस आधी. पण स्टील खूप चांगलाच मुरगळला होता, फ्रॅक्चर नव्हतं झालं, खूप सुजलं वगैरे होतं. पण तिथपर्यंत जाऊपर्यंत काही दुखत नव्हतं. बट देन मी एक शूज आणि एक हिल्स घेऊन गेली होती फक्त. ती हिल्स खूप कम्फर्टेबल होत्या. मला वाटलं नव्हतं काही इश्यू होईल. पण शूजमुळे माझे बोट दुखायला लागले होते आणि हिल्स मी अजून जास्त वेळ नव्हती घालू शकत. मला वाटत होतं मी पडणार नाही. म्हणून आम्हाला इमर्जन्सीमध्ये चप्पल घ्यावीच लागली होती. मग खूप शोधल्यानंतर ही चप्पल मिळाली आम्हाला. 250 कोट केलं होतं त्याला 200 मध्ये घेतला आम्ही. तर म्हणजे काय तर 700 रुपये पडतं. आम्हाला वाटलं होतं जरा महाग आहे. पण मग मला तर खूप वर्थ इट वाटली कारण की पूर्ण वेळ मी घातली होती ही चप्पल. आणि शेवटच्या दिवसांमध्ये आईनी पण ती घातली होती. मग आईला कळालं हो नाही वर्थ इट आहे म्हणून. खूपच चांगली चप्पल निघाली. ऑब्व्हियसली व्हिएतनाममध्ये शूज वगैरे खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतातच. चप्पल पण मिळतात अपॅरेंट. हे कोस्टर्स असे घेतले होते आम्ही. हे सगळं आय गेस इनॅमल आहे. बाय 4 गेट 1 फ्री अशी ऑफर होती त्याचं इथे. म्हणजे 120K ला देत होते. म्हणजे आम्हाला हे 5 कोस्टर्स 80K ला पडले. हे सॉक्स घेतले आम्ही. 5 सॉक्स होते. 5 सॉक्स फॉर 50K मिळाले आम्हाला. मला कपडे मिळाले फायनली. हा स्कर्ट असा घेतला मी. ग्रीन गोल्ड कलर टाईप आहे. सिल्कचा स्कर्ट आहे. तिथं सिल्क खूप चालतं. हे सिल्क सॅटिन टाईप दिसतं. खूपच सुंदर स्कर्ट आहे. पण एक इश्यू आहे तिकडच्या कपड्यांचा. की साईजेस नाही मिळत. हा मी माझ्या इकडे आपल्या इंडियामध्ये M to L मध्ये येते. पण मी तिकडची लार्जेस्ट साईज होती. म्हणजे नाही मिळत आपल्याला. त्यामुळं इफ तुम्ही एल आपल्या इंडियामध्ये एल पर्यंत राहात तर मग तुम्हाला तिकडे कपडे मिळतील. नाहीतर मग तुम्हाला तिथे मेन्सचे एक्सेल डबल एक्सेल वाले ओव्हरसाइज टी शर्ट्स वगैरे मिळू शकतात. बट स्कर्ट्स वगैरे मिळणं थोडं अवघड होईल. हा जॅकेट आहे. मला असा जॅकेट खूप जास्त पाहिजे होता कोरियन स्टाईलचं. मग हे दोन्ही मला हे जॅकेट आणि हा स्कर्ट दोन्ही एकाच जागेवरून घेतला होता. 450 ला पडला. 450K. हे आपल्या इथं डेफिनेटली हा एक जॅकेट 1500 रुपयाला दिला असता. पण तिथं दोन्ही गोष्टी मला 1500 रुपयाला मिळाल्या. त्यामुळं चांगलं मिळालं. त्यामुळे आय एम हॅपी. माझ्या भावासाठी घेतलं पार्थसाठी.
त्याला एक जॅकेट घ्यायचं होतं. हे असं विंड स्टॉपर टाईप जॅकेट आहे नॉर्थ फेसचं. खूपच चांगलं क्वालिटीचं आहे. ऍक्च्युली हे आम्ही हानोईच्या नाईट मार्केटमधून नाही घेतलंय. हालॉंग बेची टूर होती आमची त्या दिवशी क्रूज पर्यंत जात असताना भरपूर अशा लेडीजनी स्टॉल्स लावले होते, तर तिथून आम्ही हा घेतला होता. कारण की हानोईमध्ये आम्ही कुठे पण नाईट मार्केटमध्ये हे जॅकेट्स वगैरे बघत होते, सगळीकडे 1 मिलियन कोट करत होते. ती 600ला एक म्हणत होती, मी सॉरी ते 1.2 मिलियनला 2 होत होते. आम्ही 760ला 2 आणले. तर मग असं वाटतं की इथे बार्गेनिंग आमचं चांगलं झालं. आता इथं हानोई एंड झालं. आम्ही मग त्याच्यानंतर नेक्स्ट सिटी आमची होती दानांग. आम्ही दानांगसाठी खूप जास्त एक्साइटेड होतो, कारण की इथे आम्ही 3 मार्केट एक्सप्लोर करणार होतो. एक तर होइयानचं मार्केट, दुसरं सॉन्ट्रा मार्केट आणि तिसरं हान मार्केट. मग आमचा फर्स्ट डेला आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी हान मार्केट होइयानच्या मार्केटला गेलो. फर्स्ट परचेस आमचं हे होतं, क्रोशेचं टॉर्टॉईज आहे हे. पण हे फक्त डेकोरेटिव्ह किंवा किचन नाही, ऍक्च्युली हे एक इंची टेप आहे. एक इंची टेप मिळाली, हे एक घेतलं. हे तिकडचं समजू शकता, आपण कसे पेपर प्लेन वगैरे ओढवतो त्यांच्या इथे असं ओढवतात. हे असं असं गोल गोल टाईट करायचं. हे रबर बँड द्यायचं, असं टाईट करायचं आणि मग ती उडते. आणि खूप सुंदर आहे. बोर्ड घेतला. माझा मामा मागच्या वर्षी थायलंडला गेला होता, तर तिथं त्यांना हे याडोम दिसलं होतं. हे आय गेस एक नेझल स्प्रे सारखं काम करतं, आपल्या इकडच्या विक्स वगैरे सारखं. मग ह्याच्यात फक्त असे हर्ब्स असतात. हे आम्हाला पडलं 80K ला एक. पण मग नंतर आम्ही जेव्हा परत आलो इंडियात आल्यावर अजून एकीच्या असं रील मध्ये आम्हाला कळालं की तिला ते 50K ला मिळालं. आम्हाला जरा तिकडे दुबाडलं, पण ठीक आहे. होइयानमध्ये आमची नेक्स्ट बेस्ट परचेस होती पार्कच्यासाठीच. परत सगळे बेस्ट परचेसेस पार्कच्यासाठीच झालेले आहेत असं वाटतं. ते एक आहे फॅनी पॅक. ते पण नॉर्थ फेसचं. तिथं नॉर्थ फेसचे खूप ट्यूब्स मिळतात. हे असं फॅनी पॅक आहे, कमरेला पण बांधू शकतो. आणि हे असा स्टाईल आम्हाला फक्त होइयानमध्ये मिळाला. मला नंतर हे पार्कचे फोटोज वगैरे बघितल्यावर माझ्या एका फ्रेंडने म्हटलं मला पण असला आण म्हणून. आम्ही खूप शोधलं, दानांगमध्ये सुद्धा, सॉन्ट्रा आणि हान मार्केटमध्ये पण शोधलं, पण तिथे नाही मिळालं. हे फक्त होइयानमध्ये मिळालं. होचिमिनमध्ये पण नव्हतं. पण मग हे एक फॅनी पॅक झालं आमचं. हे 220K च्या अराउंड मिळालं. ते माझ्या बहिणी आणि माझे फिमेल फ्रेंड्स, पाचशे फिमेल फ्रेंड्स, त्यांच्यासाठी आम्ही हे हेअरपिन्स घेतले. हे असं सिरॅमिक टाईप आहे वर. तिकडे हेअरपिन्स वगैरे खूप चांगले मिळतात, मग आम्ही तेच भरपूर स्टाईलमध्ये घेतले होते. हे ऍक्च्युली आम्ही खूपच जास्त घेतले, 15 हेअरपिन्स घेतले आम्ही. म्हणून ह्या एक हेअरपिन 50K ला विकत होते ते, पण आम्ही 15 घेणार होतो. म्हणून त्यांनी आता मला आठवत नाही इंडिव्हिज्युअल काय झालं होतं, पण टोटल ह्याचं 560K VND झालं होतं. होइयानमध्ये तुम्हाला दोन्ही मिळून जाईल, डे आणि नाईट पण ऑब्व्हियसली होइयानला चाललंय. लँटन टाउन आहे, ते खूप सुंदर दिसतं रात्रीच. तर मग मी सजेस्ट करेल की रात्रीच जावा, तिकडे नाईट मार्केट पण मिळून जाईल, डे मार्केट पण मिळून जाईल. आणि फक्त हानोईमध्ये वीकेंड मार्केट आहे, बाकीचे सगळे मार्केट ऑल डे एव्हरी डे अवेलेबल असतात. मग आता नेक्स्ट आम्ही गेलो हान मार्केटला. हान मार्केटमध्ये आमचा फर्स्ट गोल होता सूटकेस. आम्हाला अजून सूटकेस मिळाली नव्हती. आम्हाला सोवेनियर्स घेता येत नव्हतं, त्यामुळं सोवेनियर्स काही काहीच घेता येत नव्हतं. आमच्या बॅगा पॅक झाल्या होत्या. एवढंच असं घेतलं तर कसं आम्ही हानोईवरून दानांगला आणलं होतं. आम्हाला आमची बेस्ट परचेस मिळाली ऍक्च्युली. ही सूटकेस मिळाली आम्हाला. हे आम्हाला कोट केलं होतं 750K VND ला. त्याला थोडंसं बार्गेनिंग वगैरे केलं तर तो आला होता 550K ला. ही लार्ज साईज आहे. तर मग त्यांनी जेव्हा उघडून दाखवली झिप वगैरे दाखवण्यासाठी, मग कळालं ह्याच्यात मीडियम साईज पण होता. आणि आम्हाला असं वाटत होतं, आम्हाला आधीपासून आम्ही मीडियम बघत होतो आणि कसं वाटत होतं की लार्ज एवढं वापरण्यात होत नाही. मग तिथं जेव्हा मीडियम बघितलं तर आम्ही मीडियमचे पण प्राइस विचारली आणि मग त्याला म्हटलं की आम्हाला ही दे ह्या प्राइस मध्ये. असं आता मला प्राइस आठवत नाही मीडियमची, पण थोडंसं बार्गेन करून मागत होतो. मग तो चिडला थोडा. तो म्हटला की यू बार्गेन ऑन दिस वन, इट इज नाउ युअर्स. यू ओनली बार्गेन ऑन थिंग्स दॅट यू वॉन्ट. तो जरा इंग्लिश चांगलं बोलत होता थँकफुली, तो वाला वेंडर. पण मग तिथे एक आहे, जर तुम्ही बार्गेन करत असाल खूप जास्त तर मग मेक शुअर तुम्हाला ऍक्च्युअली ते आवडले. बट वी वर ओके विथ द लार्ज साईज ऑल्सो. तर मग आम्ही लार्जच घेतली. मग तो त्याच्यानंतर मग आम्ही एकदम रिलॅक्स झालो आणि फायनली आम्ही आईला जे पाहिजे होतं ते घेतलं. कोस्टर. हे असं हँगिंग कोस्टर आहे. आम्ही हे मे बी किचन मध्ये वगैरे लटकू. परत ती व्हिएतनामची आयकॉनिक लेडी आणि तिथं लोटसचं खूप जास्त सिग्निफिकन्स. हे कोस्टर्स घेतले. हे पण सिरॅमिक आहे.
हे सिरामिक आहे, सेट घेतला ट्रेजचा. याचे 3 ट्रेज आहेत, असा डिझाईन आहे त्याचा. चॉकलेट पण घेतले, हे कोकोनट मिल्कचे चॉकलेट्स होते. हे मोस्टली मी माझ्या ऑफिस मध्ये न्यायला आणलेले. मग हे चॉकलेट्स पण घेतले. तेवढं आम्ही हान मार्केट मधून घेतलं. नेक्स्ट आम्ही गेलो सॉन्ट्रा मार्केटला त्याच दिवशी, म्हणजे हे सेकंड डे चालू आमचं. दानांच्या सेकंड डेला आम्ही हान मार्केट आणि सॉन्ट्रा मार्केटला गेलो. इथून फर्स्ट आम्ही हे घेतलं कोस्टर, म्हणजे कोस्टरच हे चॉपिंग बोर्ड पण म्हणू शकतो. मग हे पण खूप आवडलं होतं. माझे 2 लहान भाऊ आहेत, त्यांच्यासाठी हे असं श्रिम्प टॉय घेतलं. हे म्हणजे असं विगल पण होतं. मग हे एक आणलं. हे फॅन घेतलं. तुम्हाला ते आशेवाले फॅन्स असतात ना, आशेवाले आणि असं ते पण तिथे खूप होते, पण मला हे जरा वेगळं वाटलं. ही हँडमेड एम्ब्रॉयडरी असं त्यांनी म्हटलं, मला माहित नाही हँडमेडच असेल की नाही, पण काही पण असेल, सुंदर आहे खूप. त्याला पण जरा असं बार्गेन करून घेतलं 40K ला, म्हणताना आय गेस 100K. खूप चांगलं बार्गेन झालं. ते पॉटपोरी खूपच चांगला वास आहे. हे ते म्हणत होता आय गेस मशरूम आहे का फुलं आहेत माहित नाही, आणि 50K ला 2 मिळाले. आम्हाला पॉटपोरी वगैरे खूप आवडतं. वास खूप चांगला आहे. वासावरून एक आठवलं, इकडे कार्स आम्ही दानामध्ये त्या हॉटेलमध्ये थांबलो होतो पहिला मेरी म्हणून. तिकडचे टॉवेल्स सेंटेड होते. एवढा छान वास होता त्या टॉवेल्सचा, आणि मी विसरली त्या रिसेप्शनिस्टला विचारायला की काय वास होता नक्की, आणि खूप रिग्रेट केलं त्यानंतर. मग आम्ही होचिमिनला ज्यावेळी गेलो त्यावेळी एका ड्रायव्हरच्या गाडीत तो सेम वास, जसा आम्ही आत गेलो तसा तो सेम वास आला. मग मी खूप एक्साइट झाले, आणि मग त्याला ट्रान्सलेट करून आम्ही विचारलं की वाव हे खूप छान स्मेल करते, कशाचा वास आहे? आणि मग एकदम हा करून हसला आणि वाकला काय पार्क, म्हणजे पॅसेंजर सीट त्याच्या बाजूची जी सीट होती त्याच्या मागून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग आम्हाला वाटलं हे काय काढतोय काढून त्यांनी पायनॅपल काढला एक. ओके, हा एक लँग्वेज बॅरियर आहे, त्याला नाही कळालं आम्ही काय नक्की विचारतो. त्याच्या इथे डिफ्युजर दिसत होता कारमध्ये, पण त्याला त्याचा सेट सांगता आला नाही आम्हाला. त्यांनी ते पायनॅपल काढून टाकलं. ऑब्व्हियसली तो स्मेल पायनॅपलचा नव्हता, आम्हाला तेवढं कळत होतं, पण ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही हे टी शर्ट्स घेतले. हे आम्हाला 260K ला 3 टी शर्ट पडले. मला आईला आणि पार्थला असे टी शर्ट घेतले. माझा असा आहे, पार्थ आणि आईचे इथं थोडंसं डिझाईन आहे आणि बॅकला मेजर डिझाईन आहे. मग त्याच्यानंतर पार्थला हे शॉर्ट्स घेतले. आय गेस नाईकीचं ड्यूक आहे ना, नाईकीचं ड्यूक, एकदम कम्फर्टेबल 90K ला मिळालं. स्विमिंग करताना पण घालू शकतो अशा. नाईस. मग नेक्स्ट लास्ट आय गेस आमचं दानांचं परचेस होतं हे. बिकॉज आमच्याकडे सूटकेस आली होती, मग आम्ही मोठ्या ऑब्व्हियसली सूटकेस मध्ये ठेवलं नाही, आम्ही हातातच घेऊन मागवलं. पण मग ऍटलिस्ट आम्हाला बाकीच्या गोष्टी ठेवायला जागा मिळाली, म्हणून आम्ही ही हॅट पण घेतली. ही हॅट अशी घ्यायचीच होती. हे ऑब्व्हियसली घालणं तर होणार नाही आहे इंडियात कुठे, मग हे पण असं लटकवायलाच आणलंय. बाहेर लटकू आम्ही, आमच्याकडे वॉल आहे तिथे हॉलमध्ये. होचिमिन मध्ये आमची सगळ्यात लाईक वन ऑफ द फर्स्ट परचेसेस हीट मास्क होतं. आम्ही ज्यावेळी सायकॉन स्कायटेक बघायला गेलो होतो तिथे चालतच गेलो होतो आम्ही. होचिमिन मध्ये मोस्टली सगळं चालत गेलेलं आहे, त्यामुळे चालत जाताना आम्हाला एक हासाकी म्हणून एक स्टोर दिसलं. आय गेस एक जॅपनीज ब्युटी स्टोर आहे, मग ते एक दिसलं होतं. मग तिथे गेलो आम्ही. तिथे खूप छान कलेक्शन होतं सगळ्याच गोष्टींचा, स्किन केअर, मेकअप वगैरे सगळं खूप चांगलं होतं. मग आम्ही तिथून जवळजवळ 2,20,000चे शीट मास्क घेतले, म्हणजे B&D मध्ये ऑब्व्हियसली. आम्ही जवळजवळ 8 शीट मास्क घेतले. सो 4 टाइप्स आम्ही 8 शीट मास्क घेतले. तर त्यांनीच आम्हाला ऍक्च्युली हे रेकमेंड केलं, तिकडच्या एका सेल्स गर्लनी. तिने म्हटलं की ज्यावेळी पण तुम्ही शीट मास्क बघाल त्यावेळी प्रेफर करा की कोरियन शीट मास्क बघताय, कारण की ते जास्त चांगले असतात. आम्ही ते चांगले. त्याच्यानंतर मग आम्ही 2 मार्केट्स होचिमिन मध्ये फिरलो होतो. फर्स्ट आहे सायकॉन सेंट्रल मार्केट आणि सेकंड आहे बेथान मार्केट. आता सायकॉन सेंट्रल मार्केट हे जरा एक्सपेन्सिव्ह वाटलं आम्हाला, आणि लाईक तिथं कोणी बार्गेन करायला असं वाटत नव्हतं. ती लोक लिटरली एक असे स्वेटर पुलोवर्स जसे असतात ना, त्याचं प्राइसिंग 450K 500K असं सांगत होते. ते खूप महाग होतं ऑब्व्हियसली, म्हणजे 1500 ते 1800च्या रेंज मध्ये स्वेटर तर नाही घेणार आहे. सायकॉन सेंट्रल मार्केट मधून आम्ही काही घेतलं नाही, आम्ही नुसतं फक्त एक्सप्लोर करून आलो. तिथे शूज वगैरे खूप छान होते. सो इफ यू आर इंटरेस्टेड, तुमचं तसं बजेट असेल तर मग नक्की तुम्ही सेंट्रल मार्केटला जाऊ शकता. शूजचं कलेक्शन
खूप छान होता तिथे. मी लास्ट डे ज्या दिवशी आमची रिटर्नची फ्लाईट होती 5 वाजताची, त्या दिवशी सकाळी सकाळी मी बेंथन मार्केटला गेलो होतो. आता आय गेस बेंथन मार्केटचं टायमिंग 6 to 6 आहे, 6 AM to 6 PM असं. त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही जाऊ शकता. थोडासा डिस्टर्बन्स आला असणार आहे मागच्या ह्याच्यात, तर माझी आई काहीतरी कुटत होती त्यामुळे. तर मग मी काय ठरवती, बेंथन मार्केटला आम्ही 8:30च्या अराउंड गेलो होतो. आमचं मेन गोल होता बेंथन मार्केटचा की आम्हाला सोवेनिर्स घ्यायच्या. एका स्टॉलवर आम्हाला ह्या अशा बॅग्स दिसल्या. ही सगळ्यात मोठी साईज आहे, मग मीडियम आणि एक अजून एक छोटी, असे 3 साईजेस आहेत. मग आम्हाला हे खूप आवडले होते सगळ्या मोठ्या फिमेल्स आमच्या रिलेटिव्हला द्यायला. मग आम्ही तेच भरपूर घेतले. हे आम्हाला 150K ला एक पडलं होतं. आता मी जे दाखवते ते मोस्टली सगळं आम्ही एकाच स्टोर मधून घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही हे चॉपस्टिक्स घेतले. हे जे आहेत ना, हे असं एगशेल आणि सीशेल्सनी तोडून तोडून त्याचं ते सिरामिक काइंड ऑफ बनवतात. ते आम्हाला 50K ला पडलं. मग त्याच्यानंतर हा बांबू ग्लास घेतला. हे घेतलं 50K ला एक. त्याच्यानंतर हा इलेक्ट्रिक फॅन एक घेतला. व्हिएतनाममध्ये खूप मोठं कल्चर आहे असं फॅन्स घेऊन फिरण्याचं वगैरे. मग हे आम्हाला मिळालं 140K VND ला. हा स्कार्फ घेतला. तिथं बांबू सिल्क हे सगळ्याची खूप जास्त. मी माझा स्कर्ट पण घेतला होता. आता माहित नाही ऑथेंटिक बांबू सिल्क आहे की नाही, पण तिथं सिल्कचे कपडे खूप छान मिळतात. रिअल सिल्क तर खूपच छान मिळतं. तर मग तेच असं लोटस वगैरे असणार ब्लू अँड व्हाईट कलरचा असा स्कार्फ घेतला. आता ह्याला स्टाईल कसं करायचं मला एवढं माहित नाही, शिकून घेऊ आपण. बँगल्स असं मीनाकरी वर्कचे असे हे बँगल्स घेतले. हा मोठावाला साईज आहे अँड देन हे छोटेवाले साईजचे. खूप सुंदर बँगल्स मिळाले. हे किचेन असे घेतले. मोस्टली आम्ही हे हॉर्सवालच घेतलेले. एक आहे अजून हे असं, हे ड्रॅगन आहे आणि ते शिपच्या अराउंड हे वाले. पाचनी हे सगळे घेऊन टाकले त्याच्या मित्रांना द्यायला. मग तेच हे एक, हे अशा एक हे वेगळं आहे आणि बाकीचे सगळे हे असे हॉर्सेसचं. एक आम्ही 15 किचेन्स घेतले 15 आणि ते आम्हाला पडले 520K VND ला. अजून एक दुसरा स्टॉल होता, तिथून आम्ही एक हे घेतलं लोटस आहे ते. आणि हे आम्ही तिकडच्या बऱ्याच गाड्यांमध्ये हे असं लटकवलेलं बघितलं, कार्स मध्ये, बसेस मध्ये वगैरे. खूप छान वाटलं होतं. आमच्याकडे अजून कार नाही आहे, पण मॅनिफेस्टेशन आहे. मग तेच आम्ही सध्या तरी घरात लावू, कार आल्यावर कार मध्ये लावू. हे एक कार ऑलरेडी देऊन टाकलेली आहे, बाकीच्या कार्स आहेत ह्या. हे कार्स आणले. माझे जे छोटे भाऊ आहेत, म्हणजे कार्सच्या खेळण्याच्या वयाचे वगैरे, आणि कार्स कलेक्ट पण करायला आवडतात त्यांच्यासाठी मग हे मेटलचे कार्स आणले. हे ऍक्च्युली आम्ही बेंथनच्या फिक्स प्राइसच्या सेक्शन मधून आणलं. तिथे एक आहे छोटूसा सेक्शन. आता डिपेंड्स की तुम्ही कुठून एंटर करता बेंथनमध्ये, पण असं एक सेक्शन आहे जिथे सगळं फिक्स प्राइस आहे, तिथे काय बार्गेनिंग वगैरे होत नाही. 4 कार्स 143K VND ला त्याची फिक्स प्राइस होती. मिनी स्टॉप म्हणून एक स्टोर आहे, तर तिथून आम्ही ह्या बुक्स घेतल्या. 7-Eleven वगैरे कसं फ्रेंड आहे ना, कन्व्हिनियन्स स्टोर. आणि आता आमची लास्ट परचेस ही आम्ही लिटरली निघताना घेतलं. आम्ही लास्ट डेला इंडिपेंडन्स पॅलेसला गेलो होतो. तिथून येता येता हायलँड्स कॉफी लागलं. तिथून मग आम्ही हायलँड्स कॉफी आणलं. ह्या व्हाईट कॉफी आहे त्यांचा. हायलँड्सची व्हाईट कॉफी खूप जास्त आवडली होती ज्यावेळी पिली होती, त्यामुळे मग व्हाईट कॉफी आणली. 105K ला पडलं. आता मी तुम्हाला मार्केट्स कुठले आणि काय कुठलं तुम्हाला बघायला पाहिजे हे सांगते. जर तुम्हाला सोवेनियर शॉपिंग करायची असेल किंवा गिफ्टिंगच्या साठी वगैरे काय घ्यायचं असेल किंवा इव्हन स्वतःसाठी काय बघायचं असेल, आय विल डेफिनेटली रेकमेंड दानाक. माझा सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स होइयान आणि सॉन्ट्रा मार्केटचा होता. हान मार्केट पण चांगला, आम्हाला सूटकेस मिळाली तिथून. हान मार्केट पण खूप छान आहे. जर तुम्हाला क्रॉक्स पाहिजे असतील तर डेफिनेटली हान मार्केटला. बॅग्सच्या साठी सुद्धा तुम्ही करू शकता. तिकडची लोक जरा कमी पण करून देतात, तर मग तुम्ही तिथे जाऊ शकता. प्लस होइयानमध्ये पण नाईट मार्केट लागतं आणि तिकडे त्यांचे स्टोर्स पण असतात, दुकानं पण आहेत आणि नाईट मार्केट पण लागतं.
तर मग नाईट मार्केट वॉज ऑल्सो गुड. आम्ही तिथून काही गोष्टी घेतल्या, पण मला स्टोर्स मधून जास्त चांगला एक्सपिरियन्स आला. आम्हाला वाटत होतं अरे स्टोर्स वाल्याची लोक बार्गेनिंग वगैरे नाही करणार, पण केलं त्यांनी पण बार्गेनिंग आणि चांगलं केलं. आम्हाला ती फॅनी पॅक समथिंग 450 केला प्राइस केली होती, आम्ही त्याला 220 केला घेऊन आलोय. त्यामुळं होयांचे स्टोर्स वाले मार्केट खूपच छान आहे. तिथे खूप चांगले कपडे पण होते, तुम्ही ते डेफिनेटली बघू शकता. आणि लास्ट सॉन्ट्रा मला खूप जास्त आवडलं होतं. इट वॉज जस्ट तिकडची वाईब्स चांगल्या होत्या. यू कॅन विजिट दॅट. तिथे जेवायला पण भरपूर काय असतं. इफ यू आर नॉन व्हेजिटेरियन, तुम्ही तर सी फूड वगैरे खाता, तर तिकडे खूप चांगलं ऑप्शन आहेत. सेकंड मी रँक करेल हानोईला. हानोईमध्ये आम्ही डे मार्केटला गेलो नाही, आम्हाला वेळच नव्हता. आमचे टूर्स खूप मोठे होते सगळे आणि डे मार्केट 6 वाजेपर्यंतच उघडं होतं. आणि ते बार्गेन पण करत होते, गुड प्राइसेस, गुड डील्स पण होते ऍक्च्युली. होचिमिन मध्ये आम्हाला एवढा चांगला एक्सपिरियन्स नाही आला शॉपिंग वाईज. ऍज आय टोल्ड यू, सायगॉन सेंट्रल मार्केट खूप एक्सपेन्सिव्ह होतं, त्यामुळे आम्ही तिथून काही घेतलं नाही. आमचे सगळे होप्स बेंथानवर होते. आम्ही मग बेंथानला गेलो, तिथे जरा गोष्टी बघायला चालू केल्या. तर आम्हाला माहिती होतं, बिकॉज आम्ही खूप ब्लॉग्स वगैरे बघितले होते ऑलरेडी. तर मग लोकांनी सांगितलं होतं की होचिमिन मध्ये खूप जास्त प्राइस करतात, प्लस तिकडचे शॉपकीपर्स जरा असे चिडचिडे असतात. मग आम्हाला ते माहिती होतं की जरा असा एक्सपिरियन्स थोडासा खराब होऊ शकतो हा, म्हणून पण एवढा जास्त वेळेला माहित नव्हतं. मी एक इन्सिडेंट सांगते. असे चॉपस्टिक्सचे बॉक्स एक लाईक वन वन पेअर असं बॉक्स मध्ये ठेवलं होतं. तर एकावर एक ठेवलं होतं. खालचे डिझाईन बघण्यासाठी मी नुसतं असं असं करून बघत होते. तर ती आणि मग तिने महाग काय घेतलं, तिने 150 केला एक पेअर बॉक्स सांगितला. कोण घेणार आहे एवढं महाग? मग आम्ही तिकडे ओके थँक्यू म्हणून निघालो. मग तिने तो बॉक्स घेतला आणि तिच्या सामानाचं सगळं ठेवलं होतं ना पुढे, असं असं बडवलं एकदम स्वतः. म्हणजे असं तिला दाखवायचं तुम्हाला घ्यायचं नाही तर टच कशाला करता. त्याच्यानंतर आम्ही टच पण नाही करायचं काही, ठेवून नुसतं लांबून ह्याची प्राइस किती त्याची प्राइस किती असंच करून चालत होतं. तुम्ही हातात दिला तरच आम्ही हातात घेणार असं. आणि अजून 2-3 गोष्टी मी सांगते. एक छोटीशी अशी बॅग पर्स खूप आवडली होती मला. ती अर्मेस आय गेस ब्रँडची ड्यूक होती. आता आमचा गोल पर्सेसचा ड्यूक घेण्याचा नव्हता, आमचा गोल पर्स घेण्याचा होता. आम्ही डिडंट केअर की कुठल्या ब्रँडची असू दे. मग ते अर्मेसची आम्हाला लांबूनच दिसली होती. त्याला आम्ही विचारलं की कितीला आहे, तर मग तो म्हटला 1.5 मिलियन. नाही राहू दे, आपण जाऊया इथून. 4,000ची पर्स घेण्यात काही अर्थ नाहीये. आम्ही ओके थँक्यू म्हणून निघालो. त्यांनी आम्हाला जाताना बघून स्वतःच मागे बोलवलं आणि मागे बोलायला काय प्राइस सांगितली असेल, 500K. 1.5 मिलियन वरून तो 500K वर आला. 1 मिलियन डायरेक्ट तिथंच. आम्ही काय बोलायच्या आधीच स्वतः कमी केलं. ठीक आहे, आता तो 500K म्हटला म्हणजे किती, 1800 समथिंग रुपये होता. आमचं स्टील तेवढं बजेट आम्हाला घालायचं नव्हतं. त्याच्यात बजेटचा पण इशू नाही, प्रायोरिटीच आमची नव्हती ती की आम्ही एका पर्स मध्ये एवढे घालू. मग आम्ही त्यांना म्हटलं की 350K लागेल. मग तो असा चिडून बघितला एकदम असं चिडून बघितला आणि मग काय म्हटला, इफ यू डोंट हॅव मनी व्हाय कम टू मार्केट. सरळ सरळ तोंडावर सगळ्या त्या बाकीच्या शॉपकीपर्सच्या समोर बोलून दिला. मग तिथून आम्हाला कळलं ओके इथं खूप रूड लोक आहेत म्हणून. तर मग ठीक आहे, आता काय प्राइस पण विचारायची नाही का, एकदा बार्गेन पण करायचं नाही का, बिकॉज वी हर्ड की होचिमिन मध्ये खूप क्रेझी प्राइसेस लागतात, विच वॉज ऑब्वियसली ट्रू. आणि तो 1.5 वरून 5 वर डायरेक्ट आला, म्हणजे ट्रू आहे. त्यामुळे आम्ही मग अजून कमी करायचा प्रयत्न केला. तो काय आला, तुला नव्हतं त्याचं, ठीक आहे, वाय इन्सल्ट ना, म्हणजे ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या स्टोअरला गेलो जिथे बॅग टॅग्स वगैरे होते, असे मेटलचे पिन्स वगैरे असतात ना, ते होते. 15 समथिंग होते आणि खूप छान क्वालिटी होती. ती जस्ट प्राइस विचारायचं म्हणून विचारलं आहे किती आहे म्हणून, तर तो 50 म्हटला. मी म्हटलं 50K व्हीएनडीला एवढं चांगलं, म्हणजे 170 रुपयाला 15 बॅग टॅग्स एवढे छान क्वालिटीचे. मला डाऊट होता. मी ओके म्हटली, व्हीएनडी असं विचारलं गेला. म्हणलं नो, USD. मी म्हणलं देन इट्स ओके, USD इज ओके, ठीक आहे. 50 USD वर्थ आहे की नाही माहिती नाही मला, मी तेवढं फास्ट कन्वर्जन झालं नाही. म्हणलं ओके, मी निघाले. तर यू थॉट दिस वॉज व्हीएनडी, इडियट म्हणून गेला मला. एकतर INR मधून VND वर यायलाच आम्हाला खूप वेळ लागला. बाकीचे सगळे शॉपकीपर्स तुम्हाला VND मध्ये रेट सांगतात. हा एकटा भाऊ 50 म्हटला फक्त, USD वगैरे नाही. ऑब्व्हियसली फर्स्ट क्लिक तर VND होणार ना. कोणाला वाटणार या भाऊ USD म्हणत असेल. मग वाय इन्सल्ट, हे तू नीट सांग ना. मग ठीक आहे, कन्फ्युजन होऊ शकतं बाबा माणसाकडून. तो तर एवढा रागात आला होता, मला वाटतं की त्याच्या भाषेत शिव्या पण दिल्या असतील. पण जाऊ दे. तेच म्हणजे तिकडचे जर 80% शॉपकीपर्स असेच आहेत. काही चांगले मिळतील, ज्याच्याकडून आम्ही सगळं घेतलं. ऍक्च्युली तो खूप चांगला मुलगा मिळाला आम्हाला, जरा बरोबर प्राइस सांगतानाच बरोबर प्राइस सांगत होता आणि बार्गेन पण करून घेत होता. म्हणूनच त्याच्याकडूनच आम्ही सगळं घेऊन टाकलं. त्यामुळं मग मी म्हणेन की जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर हानोई आणि दानांगवरच फोकस करा, तिथूनच सगळं घ्या. होचिमिनच्या नादात लागू नका. बट ऑब्व्हियसली इफ तुमचं बजेट चांगलं आहे, प्रायोरिटी वेगळ्या आहेत, असे शूज वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल तर सेंट्रल मार्केटमध्ये बघू शकता, तिथं खूप चांगला कलेक्शन होता. बट ऍक्च्युली मी बघितलं, हान मार्केटमध्ये पण खूप चांगलं शूजचा कलेक्शन होता. नॉट ओनली क्रॉक्स, बाकीचे पण शूज खूप चांगले होते तिथे, तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता. तर ओके, हे थोडस
रागीट नोट झाला बेंथांच्यामुळं. बट व्हिएतनाम सगळेच लोक तसे नव्हते, सगळीच काय 90% आमचा एक्सपिरियन्स जेवढ्या पण लोकल्सच्या सोबत कन्व्हर्सेशनचा होता तो खूप चांगला होता. तिकडची लोक खूप स्वीट आहेत, खूपच मेहनती लोक आहेत. त्याच्यावर पण तीन वेगवेगळ्या देशांनी राज्य केलं होतं, बट स्टील त्यांनी एवढं चांगलं केलंय त्याचं सगळं. सो कंट्री खूपच छान वाटली. शॉपिंग एक्सपिरियन्स पण खूप छान होता आमचा. आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजे त्या मिळाल्या एक्सेप्ट शूज अँड बूट. पण ठीक आहे, आम्हाला चांगलंच जेवढं आम्हाला मिळालं तेवढं खूप छान होतं. आणि नक्कीच जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हानोई किंवा दानांग मधल्या शॉपिंगचा तर तुम्ही हे करू शकता. हानोई मध्ये बार्गेन करताना फक्त एक सांगेन मी की ते हानोई आणि दानांग दोन्हीकडे की ते ना जरासं रिझनेबलच रेट सांगतात. त्यामुळं मी बाकीच्या ब्लॉग्स मध्ये बघितलं होतं की हाफ द प्राइस वगैरे मागायला, एकदम 1/3 प्राइस करून मागायला चालू करा वगैरे. ते हानोई दानांग मध्ये करू नका. होचिमिन मध्ये डेफिनेटली करा. ती लोक क्रेझी प्राइस कोट करतात तुम्हाला, त्यामुळे तिथं तर करा. हानोई दानांग मध्ये करू नका. ते रिझनेबल प्राइसेसच सांगतात. आणि आय टेल यू की तुम्ही स्वतः जज करा, तुम्हाला कसं वाटतंय मटेरियल, त्याचं क्वालिटी कशी वाटते या गोष्टीची, आणि त्या हिशोबाने तुम्ही बार्गेन करा. लाईक असं डिसाइड करू नका चालू की मी हाफ द प्राइस विचारणार, 1/3 ऑफ द प्राइस विचारणार. तेच मग एवढाच माझा होतं एक्सपिरियन्स, माझं शॉपिंग हॉल असं होतं. तुम्हाला आयटिनरी जर पाहिजे असेल आमच्याकडून त्याच्यासाठी पण मी व्हिडिओ बनवू शकते. आईनीच सगळी आयटिनरी केली होती, आम्ही कुठल्या टूर किंवा एजंटच्या थ्रू केलं नव्हतं हे. तर मग तुम्हाला जर तसं काय पाहिजे असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. असं बोलायला वेळ वाटतं तर ओके, विथ दॅट आय थिंक आपण हा व्हिडिओ एंड करू शकतो. बाय.